आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जरूर या ठिकाणी मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळते. एक सुमित तर दुसरा अभित यावेळेस दाखल झालेत. एका बाजूला आपण पाहतोय संघ मित्रप्रेम नागाव आणि राहुल ग्राफिक्स अंबारले या दोन संघांमध्ये ही लढत भिडत आपल्याला पाहायला मिळते. तर राहुल ग्राफिक्स अंबारले संघाची या ठिकाणी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, तर मित्रप्रेम नागाव संघाची या ठिकाणी बॉलिंग आपल्याला पाहायला मिळेल. हा सामना देखील अगदी हाय व्होल्टेज पाहायला मिळेल. दुसऱ्या राऊंडचा पहिला सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि हा सामना आपण पाहिलात ना 2 षटकांचा असेल आणि एका ओव्हर मध्ये तुम्हाला 4च चेंडू फेकायचे आहेत. वेळेअभावी नक्कीच या ठिकाणी 8 चेंडूंचा हा सामना असणार आहे. चला गेम ऑन करा विनंती असेल. स्ट्राइक एंडला आपण पाहतोय फलंदाज सुमित, नॉन स्ट्राइकला अभित आणि बॉलिंग मार्कवर आदेश पहिले बॉलर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. पहिला बॉल आदेशांचा. यावेळेला आपण पाहतो ऑन साइडला बॉलला खेळला, डाऊन द ग्राउंड बॉल जाईल, क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगचा वेगाने बॉलवर येईल, तद्वत मात्र सिंगल एक धाव मिळेल. सिंगल एका धावेने खातं ओपन जरूर या ठिकाणी होत आहे. या 8 चेंडू मध्ये तुम्हाला मोठे फटके नक्कीच खेळावे लागतील, मोठा स्कोर उभा करावा लागणार आहे आणि इथून खऱ्या अर्थानं हाय व्होल्टेज लढती देखील नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. आपण पाहतोय खेळतोय मैत्री चषक सन 2025 दिवस क्रमांक 2 अंतिम डे पाहायला मिळतोय. लोणेरे विभागातील सर्व मित्रांच्या वतीने हा मैत्री चषकाचं आयोजन या ठिकाणी पाहायला मिळते आणि फायनल डे मध्ये कोण अंतिम विजेता होणार याकडे आता साऱ्यांच्या नजरा नक्कीच लागलेल्या आहेत. पण त्या अगोदर खऱ्या अर्थाने या महत्वाच्या लढती प्रेक्षकांच्या भेटीला. षटकातील आदेशांचा दुसरा बॉल. यावेळेला आपण पाहतोय दुसऱ्या बॉलवर मोठा प्रहार, बॉल आकाशाला गवसणी घालतोय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा बॉलवर आलेत परंतु झेल मात्र ड्रॉप झालाय आणि याच दरम्यान तब्बल धावा मिळतील 2. या 2 धावेने स्कोर कार्ड आपण पाहिलं तर 3 या आकड्यावर जाऊन पोहोचेल. यावेळेला माझ्या समेत स्कोररच्या भूमिकेमध्ये स्मित शिर्के आपल्याला पाहायला मिळतील. स्मित शिर्के आपलं देखील मैत्री चषकामध्ये मनापासून हार्दिक स्वागत करीत आहोत. षटकातील आदेशांचा पुढचा बॉल, हाफ ट्रॅकरचा बॉल, त्याला दिशा दाखवली आहे डीप मिड विकेटच्या दिशेने, बॉलला रवाना केलाय. क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवर येतील, डीपला येतील, फेकी करतील, तद्वत मात्र सिंगल एक धाव. यानंतर होणारा पुढील सामना दुसऱ्या राऊंड मधील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल, तो म्हणजे AK फोटोग्राफी आणि माऊली 11. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस साठी या. कमालीचा बॉल या ठिकाणी हाताळ, वाईड बॉल, पंचांचा लेट पण थेट असा निर्णय येतोय. एक धाव एक्स्ट्रा मिळेल. पुढील होणारा सामना AK फोटोग्राफी आणि माऊली 11. प्लीज आपण टॉस साठी यायचंय. शानदार नजराना या ठिकाणी पाहायला मिळतोय. आपण पाहतोय दुपारचे 3:45 घड्याळामध्ये वाजतायत आणि टेनिस क्रिकेटचा महासंग्राम मात्र या न्हावे गावच्या भव्य दिव्य अशा मैदानावर नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील पुन्हा एकदा पुढचा बॉल. यावेळेला देखील हाफ ट्रॅकरचा बॉल आणि याच दरम्यान स्लिप मध्ये टिपलाय झेल. संपलाय सुमितचा खेळ. विकेट क्रमांक 1 फलंदाज बाद.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतो सुजित इन ॲट नंबर 4 नंबर 4 वर बॅटिंग करण्यासाठी आलेत. यावेळेला आपण पाहिलं तर धावसंख्या देखील स्थिरावली 7 या आकड्यावर धावसंख्या स्टॉप झाली आहे. बॉलिंग मार्कवर युवराज आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत 2 चेंडू हाताळलेत म्हणजे या शेवटच्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ फक्त बाकी राहिलाय या इनिंग मध्ये. षटकातील तिसरा बॉल आल्या आल्या मोठा फटका खेळलाय. नाव आहे मिस्टर सुजित यांच्या बॉल मधून डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर स्ट्रॉंग अँड लॉंग षटकार. आणि या ठिकाणी सन्माननीय आदरणीय मुख्य व्यासपीठावर बसलेले आमचे सतीश दादा वाघोसकर यांच्याकडून समालोचक मी स्वतः योगेश जाधव यांच्यासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद सतीश दादा वाघोसकर. एका समालोचकाचा आपण मान सन्मान केलात त्याबद्दल आपलं देखील मैत्री चषकामध्ये मनापासून आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. शानदार असा नजराणा या ठिकाणी न्हावे गावच्या मैदानावर आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी मैदानाच्या अवतीभोवती पाहिलं तर झाडेच झाडे आपल्याला पाहायला मिळतात. अगदी समोरच्या बाजूला डोंगर पाहायला मिळतोय. तदनंतर कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला देखील आपल्याला डोंगर पाहायला मिळतोय. सह्याद्रीचे हे डोंगर आपल्याला पाहायला मिळतात आणि खरंच हे सह्याद्रीचं डोंगर पाहिल्याच्या नंतर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण येते. कारण याच सह्याद्रीच्या कड्याकापर्यामधून छत्रपती शिवाजी महाराज धावत सुटले होते. अजिंक्य आणि आदेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जाताना सतीश दादा वाघोसकर यांनी पाहिले आणि त्यांनी ऑफर दिली आहे. यांच्या देखील प्रत्येक षटकाराला त्यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. सतीश दादा वाघोसकर काही क्वचित असे व्यक्तिमत्व असतात जे तुमच्यासारखे जे क्रिकेटच्या मैदानावर खेळाडूंचा होप्स वाढवतात. एका समालोचकाचा मान सन्मान करत असतात. आपलं पुन्हा एकदा मैत्री चषकामध्ये मनापासून आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. तर फुलांची सुरुवात कळीपासून होते. जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते. प्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते आणि शाहीर योगेश जाधवच्या कॉमेंट्रीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावापासून होते. नमस्कार. गाणं बोलू आता. गाणं संध्याकाळी मैत्री चषकावर ऐकवतो. आज मी समालोचक म्हणून आलोय. आपणा सर्वांना माहिती आहे कोकणामध्ये एक शक्तिधुराच्या माध्यमातून नाव आहे, पण संध्याकाळी मैत्री चषकावर एक मुखडा नक्कीच ऐकवेन. आता सध्या कॉमेंट्री करतोय. धन्यवाद. तर जाऊया आपण मॅचच्या दिशेने. या ठिकाणी जिथं आपल्याला पाहायला मिळते 2 बलाढ्य संघांमध्ये ही लढत नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. एक हाय व्होल्टेज असा मुकाबला आणि मैत्री चषक म्हटलं ना तर संपूर्ण या आमच्या लोणेरे विभागातील मित्र आणि त्यांच्या वतीनं या ठिकाणी हा खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेटचा महासंग्राम हा चित्तथरार नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस 2 दिग्गज फलंदाज आदेश नक्कीच या ठिकाणी, त्याचबरोबर अजिंक्य. जरा बॉलर नेम आम्हाला कळवायचे प्लीज. प्रमोद बॉलिंग मार्कवर या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. 8 बॉल मध्ये जिंकण्यासाठी टोटल 14 धावांची गरज या मॅच मध्ये. पुढच्या 2 संघांना देखील विनंती असेल की आपण देखील जय्यत तयारीमध्ये राहायचं आहे. AK फोटोग्राफी आणि माऊली 11 याच्यामध्ये मला वाटतं माऊली 11 संघ टॉस विन झालेला आहे. आपण जय्यत तयारीमध्ये राहायचं आहे ही आपल्याला देखील या ठिकाणी विनंती असेल. टेनिस क्रिकेटचा थरार, टेनिस क्रिकेटचा महासंग्राम नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय. मैत्री चषक या ठिकाणी आपल्या भेटीला आलाय. आज अंतिम डे आहे, फायनलचा दिवस या ठिकाणी पाहायला मिळतोय.
कोण या मैत्री चषकाचा मानकडी होणार, कारण पर्व चौथे या ठिकाणी पाहायला मिळते. समोर जर पाहिलं कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेला तर अट्रॅक्शन करणाऱ्या ट्रॉफीज या ठिकाणी मैत्री चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि कालपासून ते आतापर्यंत प्रत्येक मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच म्हणून एक आकर्षक मेडल देखील दिलं जात आहे. या स्पर्धेचे एक खास वैशिष्ट्य पाहायला मिळते आपल्याला. पहिलाच बॉल या ठिकाणी प्रमोद यांचा अगदी बॅट्समन आदेश यांच्या जवळून जाणारा बॉल. डॉट बॉलची सांगता नक्कीच केली जाते. इथून मात्र येणाऱ्या 7 बॉल मध्ये 14 धावांची गरज जिंकण्यासाठी. 7 बॉल 14 धावा, 7 दून 14 म्हणजे प्रत्येक बॉल मागे तुम्हाला 2 धावा बनवायचे आहेत. षटकातील दुसरा बॉल. ओहो, याच दरम्यान पुन्हा एकदा आपण पाहू शकतो ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, बॉडी पासून थोडासा दूर बॉल फेकलाय आणि हा चेंडू देखील डॉट पाहायला मिळतोय आपल्याला. वाह, शानदार कमालीचं या ठिकाणी बॉलिंग होतीये प्रमोद यांच्याकडून. षटकातील तिसरा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. इथून हाय व्होल्टेज मुकाबले पाहायला मिळतील. ओ हो 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 हो, इथं पाठीमागून केलाय वार, फलंदाज आदेशला केलाय गार. विकेटचं पतन. धक्का क्रमांक 1. या ठिकाणी प्रमोदने जो क्लीन बोल्ड केलेला आहे ना, त्या क्लीन बोल्ड साठी आमचे सतीश दादा वागोस्कर यांच्याकडून 100 रुपयाचे कॅश प्राइज या ठिकाणी आलेला आहे. आपण नंतर ते घेऊन जायचं आहे, ही आपल्याला विनंती असेल. 3 चेंडू आतापर्यंत हाताळलेत आणि याच्या अगोदर जो सामना झाला होता त्याच्यामध्ये मॅन ऑफ द मॅच आमच्याकडे थोडंसं राहून गेलं होतं. तर त्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच पुणे संघाचा मिस्टर ऋषिकेश मॅन ऑफ द मॅच. 4 विकेट आणि मेडन ओव्हर त्यांनी फेकलेला आहे. आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून आकर्षक मेडल या ठिकाणी देण्यात येणार आहे. मी मैत्री चषकातील आमच्या मित्रांना विनंती करेन की आपण या ठिकाणी हे मेडल द्यायचं आहे. 3 चेंडू आतापर्यंत फेकलेत प्रमोदने आणि या वेळेला एकही धाव नाहीये. महत्वाची विकेट देखील त्यांच्या नावावर. या ओव्हर मधील शेवटचा बॉल, कारण 4 चेंडूंचं एक षटक आहे. शेवटचा बॉल या वेळेला आले ऑन साइडला खेळलाय, स्क्वेअर लेगच्या दिशेला बॉलला रवाना केलाय. क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवर आले, फेकी करतील तद्वत. एक धाव दुसऱ्या प्रयत्न, रनआउटचा चान्स. ना मैंने सिग्नल देखा ना तूने सिग्नल देखा, एक्सीडेंट हो गया रब्बा रब्बा, अब मैं क्या करूं, अब तो चला मेरे घर पे. फलंदाज चाललाय घरी. आणखी एक धक्का. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय फक्त आणि फक्त एकच धाव. इथून मात्र 4 बॉल मध्ये 13 धावांची गरज. या सतीश दादा वाघोसकर या आमचे उत्कृष्ट ऑर्गन मास्टर रोहित सोनवटकर यांच्या शुभ हाताने आपण ऋषिकेश यांना एक आकर्षक मेडल या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. जबरदस्त बॉलिंगचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालं पुणे संघाकडून ऋषिकेश यांचं. चार बॉल मध्ये 13 धावांची गरज जिंकण्यासाठी या मॅच मध्ये हाय व्होल्टेज असा मुकाबला. सुरुवातीला आपण पाहिलं तर टोटल 8 बॉल मध्ये 14 धावांची गरज असताना पहिल्या षटकामध्ये प्रमोदने एकच धाव खर्च केले, कमालीचं षटक फेकले आणि महत्वाचे आपण पाहिलं तर 2 गडी बाद केलेत. यावेळेला बॉलिंग मार्कवर आलेत अभित. षटकातील पहिला बॉल, पहिलाच बॉल या ठिकाणी अभितने फेकलाय, त्याला ऑन साइडला शफल होऊन मारण्याचा प्रयास केला होता. बॅट बॉलचा कनेक्शन नाहीये, डॉट बॉल. येणारे 3 चेंडू मध्ये 13 धावांची गरज. 3-13 3-13 13-3. आता मात्र आकडा जरूर झालाय, उलट सुलट गिनती या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. अभि त्यांचा षटकातील दुसरा बॉल, यावेळेला लांब 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 नाहीये, या बॉल मैदानाच्या आतमध्ये आहे. विकेटचं पतन, आणखी एक धक्का.
चित्र या ठिकाणी पाहायला मिळते. एका बाजूला आपण पाहतोय अंबारले, दुसऱ्या बाजूला नागाव असा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. 2 बॉल मध्ये 13 धावांची गरज. हा बॉल महत्वपूर्ण असणार आहे या षटकातील अभितचा आणि हा महत्वपूर्ण बॉल नक्कीच फेकलाय अभितने. याच दरम्यान सिंगल, एकच धाव. एका बॉल मध्ये 12 धावांची गरज. चला पुढचे संघ तयारीमध्ये राहायचंय. AK फोटोग्राफी आणि माऊली 11. आणि अशा प्रकारे ओ नो बॉल, कहाणी में ट्विस्ट. थोडासा उशीर जरूर झालाय. हा नो बॉल जर अगोदर आला असता तर अजूनही मजा आली असती, पण फारसा फरक पडणार नाहीये या नो बॉलने अभितला. आणि अशा प्रकारे या ठिकाणी आपण पाहतोय हा सामना खऱ्या अर्थानं संपुष्टात आलेला आहे. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हारलेल्या संघाचं मनापासून कौतुक कौतुक कौतुक. चला लगेच